मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अस्मिताने आणि प्रतापने ठरवलेलं असतं की मुद्दामच सायलीला त्रास द्यायचा आणि ते सुद्धा मम्मासमोर. त्यावेळी आता अस्मिता त्याचबरोबर प्रतिमा आणि प्रताप तिघेही सोफ्यावर बसलेले असतात. कल्पना तेथे मागेच असते, पण ती काहीतरी कामात व्यस्त असते. त्याचवेळी तेथे आता अस्मिता लगेच सायलीला आवाज देते की सायली इकडे ये गं. मग सायली लगेचच आता अस्मिताजवळ जाते आणि विचारते, काय झालं अस्मिता ताई? तेव्हा तू आता सध्या काय करतीये असं अस्मिता विचारते. मग त्यावेळी सायली सांगते, काही नाही, मी स्वयंपाकाची तयारी करतीये. मग आता गणपतीची तयारी कधी करणार आहेस असं अस्मिता विचारते. सायली म्हणते की आता स्वयंपाकाची तयारी झाली ना, मग मी लगेचच आता आरस वगैरे करायला घेणार आहे. तेव्हा आता अस्मिता म्हणते, बरं ठीक आहे. तेवढ्यातच तेथे आता अर्जुन येतो आणि म्हणतो, सगळी कामं काय माझ्या बायकोने एकटीनेच करायची आहेत का? अजिबात नाही जमणार हा, कारण मी तिला बाहेर घेऊन जातोय फिरायला. तेव्हा कल्पना आता सायली आणि अर्जुनकडे बघतच राहते. अर्जुन सायलीला म्हणतो, चल आपण जाऊया मस्तपैकी बाहेर फिरायला. त्यावेळी सायली विचारते, हो थांबा, पण हे कधी ठरलं? तेव्हा तो म्हणतो, ठरलं, आत्ताच ठरलंय, चल तू बाहेर आता. तेव्हा प्रतापला आनंद होतो की कधी नवस हे बाहेर जायला निघाले, म्हणून तो म्हणतो, अरे वा, छानच आहे, चला निघा निघा हां, तुम्ही लवकरात लवकर निघा, मस्त फिरून या. प्रतापचं हे बोलणं ऐकून प्रतिमा आणि अस्मिता एकमेकींकडे आता बघू लागतात आणि इशारा देखील करतात. तेव्हा प्रताप अजूनच उत्साहाने विचारतो, काय रे अर्जुन, तुम्ही कुठे जाताय नक्की फिरायला? तेव्हा अर्जुन लगेचच आता डॅडला इशारा करतो. तेव्हा कुठे आता प्रतापला समजतं. मग त्यावेळी अस्मिता म्हणते, डॅड अहो असं काय करताय? या अशा अवस्थेमध्ये मी आता घरातली गणपतीची तयारी करायची आहे का? तेव्हा प्रतापला आता लक्षात येतं की आपला प्लॅन, असं म्हणून तो आता म्हणतो की अरे बापरे, मी विसरलोच, गणपतीची तयारी आहे ना. हे बघ सायली, आता तू इथून पुढे कुठेही जायचं नाही, कारण खूप तयारी करावी लागणार आहे. मग आता कल्पना ही प्रतापकडे बघत राहते, कारण आता नेहमीप्रमाणे प्रतापने सायलीला विरोध केलेला असतो. त्याचवेळी सायली म्हणते, नाही नाही बाबा, अहो मी कुठेच जाणार नाही आहे. यांचं ना आपलं उगीचच काहीतरी सुरू असतं. त्यावेळी अर्जुन म्हणतो, अरे असं कसं? आपण बाहेर जाऊन गणपतीची तयारी करू ना, म्हणजे सामान खरेदी करू. चल आपण मस्त सामान घेऊन येऊ आता गणपतीचे आरस करण्यासाठी. तेव्हा अर्जुनने आता सायलीचा हातच पकडलेला असतो. तेव्हा खरेदी वगैरे काही नाही हा, असं म्हणून आता अस्मिता ही सायलीला तिच्या जवळ खेचते. त्यावेळी अर्जुन म्हणतो, नाही अगोदर खरेदी, असं म्हणून अर्जुन सायलीला स्वतःजवळ खेचतो. आता जणू त्या दोघांचा खेळच सुरू होतो. एकीकडे अस्मिता ही सायलीला ओढत असते, तर दुसरीकडे अर्जुन ओढत असतो. कल्पना हे सगळं काही पाहत असते. त्यानंतर आता प्रतिमा म्हणते, अरे काय चाललंय काय तुमचं, शांत राहा जरा. मग आता कल्पनासुद्धा त्या दोघांकडे दुर्लक्षच करते. ती तोंडातून एक शब्द देखील काढत नाही. त्यानंतर प्रताप म्हणतो, अगं अस्मिता, जाऊ दे ना गं त्यांना. तसंही आपल्या घरात एक प्रथा आहे, तुला माहीत आहे का ती? नवऱ्याने बायकोच्या पाठीपाठीमागे फक्त फिरायचं असतं, हो की नाही गं कल्पना? असं म्हणून आता तो कल्पनालाच डिवचतो. तेव्हा मात्र कल्पना अगदी रागातच त्याच्याकडे बघते. मग प्रताप शांत होतो. तेव्हा सर्वजण मग हसू लागतात. त्यानंतर अस्मिता तो विषयच टाळते आणि म्हणते, डॅड अहो तुम्हाला कळतंय का, गणपतीची तयारी सोडून या दोघांनी आता डेटवर जायचंय का? तेव्हा कल्पना म्हणते, त्यांना बाहेर जाऊ दे आणि तयारीसुद्धा तशी होतच आली आहे आणि जी काही बाकी आहे ना ती मी आणि विमल मिळून आज करू आणि ती आल्यानंतर मखर बनवेल ती, असं म्हणून कल्पना त्या दोघांना बाहेर जाण्याची परमिशन देते. तेव्हा मात्र अस्मिता त्याचबरोबर प्रतिमा आणि प्रताप तिघेही भलतेच खुश होतात, कारण हळूहळू का होईना या तिघांचा चौघांचा प्लॅन एक्झिक्यूट आता व्हायला सुरुवात झालेली असते. कारण त्यांनी ठरवलेलंच असतं, आपण प्रत्येक गोष्टीला सायलीला अपोज करायचं, म्हणजे कल्पनाला वाईट वाटेल आणि ती सायलीला साथ देईल, तिच्या बाजूने बोलेल. मग कल्पना आता इशारा करते, अर्जुन हे बघ, तुला तुझ्या बायकोला डेटवर काही घेऊन जायचं असेल ना तर जा घेऊन, मग
तेव्हा अर्जुन आणि सायली आता खूपच खुश होतात आणि एकमेकांकडे बघू लागतात. हा अर्जुन म्हणतो की चल आता सायली. तेव्हा सायली अर्जुनच्या पाठोपाठ न जाता कल्पनाकडे जाते आणि तिला अगदी प्रेमाने जवळ घेत तिचा गोड असा पापा घेते. कल्पनाला न कळण्याच्या आतच तिने हे केलेलं असतं. तेव्हा घरातील सगळेजण आता सायलीवर हसू लागतात. मग त्यावेळी कल्पना आता रागातच म्हणते चल निघ ना आता. तेव्हा सायली म्हणते हो, पण त्या अगोदर मी माझ्या गोडाईची पापी घेतली. त्यानंतर कल्पना आता उठते आणि लगेचच किचनमध्ये जाते. तेव्हा विमल म्हणते वहिनी, तुम्ही सायलीताईला परमिशन दिली ना जाण्यासाठी, ते खरंच खूप छान केलं. तेव्हा आता कल्पना जरा रागातच विमलकडे बघते, त्यामुळे विमलसुद्धा आपली गप्प राहते. त्यानंतर अर्जुन आता लगेचच म्हणतो चल ग सायली. तेव्हा प्रताप म्हणतो की हे अर्जुन, अरे आता चर्चा नको जास्त, निघा बरं तुम्ही दोघे. त्यानंतर सायली आता जायला निघते, पण तिच्या लक्षात येतं की प्रतिमाच्या गोळ्या द्यायच्या राहिल्या, म्हणून ती आता लगेचच प्रतिमाला अगदी आठवणीने गोळ्या देते आणि म्हणते ह्या शेवटच्या 2च गोळ्या राहिल्या आहेत आत्या, मी येताना घेऊन येते हां आता. तेव्हा प्रतिमा म्हणते हो चालेल चालेल. सायली आता अर्जुनबरोबर निघालेलीच असते. त्यावेळी आता अस्मिता लगेचच तिला म्हणते थांब थांब, अशी काकूबाईसारखी जाणार आहेस का तू आता माझ्या भावाबरोबर. तेव्हा ती म्हणते काय झालं आता, ही साडी तर छान आहे ना आणि याचा रंगसुद्धा छान आहे. तेव्हा तू काय भजनी मंडळात चालली आहे का गं साडी वगैरे नेसून, असं अस्मिता विचारते. तेव्हा सायली विचारते काय झालं या साडीला, छान तर आहे आणि छानसुद्धा दिसते. मग काठापदराच्या साड्या आजकाल तुझ्या वयाच्या मुली नेसतात का गं, असं पुन्हा एकदा तिला अस्मिता ही विचारते. तेव्हा अर्जुन म्हणतो माझी बायको कोणत्याही साडीमध्ये छानच दिसते. मग आता त्यावेळी अस्मिता म्हणते आता डेटवर चालली आहे ना, तर कोणते तरी छान असे ड्रेस घाल, ज्वेलरी घाल, सगळ्यांनी वळून वळून अशा माझ्या भावाच्या बायकोकडे बघायला हवं. तेव्हा कल्पना हे सगळं ऐकते आणि म्हणते अर्जुन, तुझ्या बायकोला सांग अस्मिता जे काही म्हणतीये ना ते जरा ऐक. तेव्हा आता सायलीला खूपच आनंद होतो, अस्मिता, प्रताप आणि प्रतिमाला देखील. मग सायली म्हणते आई तुम्ही म्हणताय ना तर मी घालते हा ड्रेस. तेव्हा अर्जुन, प्रताप, त्याचबरोबर स्मिता आणि प्रतिमा हे सगळेजण एकमेकांना अगदी थम्सअप करतात. तर सायली ड्रेस घालण्यासाठी आता रूममध्ये जाते. तर दुसरीकडे महिपतने पुन्हा त्या वकिलांना बोलवून घेतलेलं असतं. तेव्हा वकील आता इंग्रजीमधून काही शब्द बोलत असतात. महिपतच्या डोक्यावरून ते जात असतं. तो म्हणतो अहो वकील साहेब, जरा दरवेळी अशी साहेबांची भाषा बोलायलाच पाहिजे का, माझ्या टकोऱ्यात घुसल असं काहीतरी बोला ना. मग आता वकील पुन्हा वकिली भाषेतच बोलू लागतो. मला असं म्हणायचं आहे की आपण अपील करून कोर्टामध्ये सिद्ध करूयात की साक्षी मॅडमने विलासचा खून हा ठरवून केलेला नाही आहे. तिथे जरा पिस्तुलाची खेचाखेचीच सुरू होती आणि मग साक्षी मॅडमला तिथे भीती वाटली की त्यांनाच गोळी लागेल आणि म्हणून त्यांनी स्वतःच्या बचावासाठी त्या डिफेन्समध्ये गोळी लागली आणि ती सुटून विलासलाच लागली. त्यावेळी महिपतच्या आता डोक्यात घुसतं की नक्की यांना काय म्हणायचंय. पुढे तो विचारतो मग त्याने काय होईल. वकील म्हणतो याने काय होईल, त्यांचा अपराध हा खोटा ठरवला जाईल आणि यामुळे काय होईल की शिक्षासुद्धा कमी होईल, कदाचित त्यांची शिक्षासुद्धा माफ होऊ शकते. त्याचवेळी आता महिपत रागात म्हणतो ओ वकील साहेब, अहो हे कमी वगैरे चालणार नाही, शिक्षा डायरेक्ट माफच झाली पाहिजे. माझी लेक ही जेलातनं बाहेर आली पाहिजे आणि तिथून डायरेक्ट इकडे घरी आली पाहिजे, असं काहीतरी करा. त्यासाठी का मी तुमचे एवढे खिसे गरम करतो सांगा बरं. जर माझी लेक सुटली नाही तर. त्यावेळी आता असं म्हणून तो धमकी देणार. तितक्यातच वकील म्हणतो अहो का नाही सुटणार, नक्कीच सुटणार तुमची लेक, नक्की सुटणार. बरं येऊ का आता, आपल्या केसचं भरपूर कामसुद्धा करायचंय, असं घाबरूनच तो म्हणतो आणि वकील तेथून निघून जातो. तर आता महिपत हा म्हणतो हा वकील कामाला तर लागलाय, म्हणजे त्या मार्गावर तर आहे, माझी लेक लवकरात लवकर सुटेल. आता एकच निशाणा असणार, तो म्हणजे अर्जुन सुभेदार. तो सुद्धा असा थेट नाही तर त्याची एक एक नस कापून त्याला असं रक्तबंबाळ करणार. म्हणजे काय होईल तर दोघेही नवरा बायको अगदी तडफडून मरतील. त्यावेळी महिपत उठतो आणि त्याच्या पंटरला लगेचच सुन्या दिप्या असा आवाज देतो. त्याचे पंटर तेथे येतात आणि काय झालं साहेब बोला ना असं विचारतात. त्यावेळी महिपत म्हणतो त्या अर्जुन सुभेदाराच्या घरावर अगदी बारीक लक्ष ठेवायचं,
कारण त्याच्या घरातले जे मेंबर आहेत ते कुठे जातात, काय करतात आणि काय खातात, काय पितात, त्या सगळ्यावरच एकदम असं बारीक लक्ष ठेवायचं आणि मला येऊन लगेचच सांगायचं. त्या राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो ना, तसा त्या अर्जुन सुभेदाराचा जीव त्याच्या फॅमिलीत आहे. कारण एकदा का पोपटाची मुंडी पिरगळली ना, तर राक्षस हा 113% मरणारच. आता चला निघा, असं महिपत त्याच्या पंटरला आता सांगतो. तर इकडे अर्जुन आता आवरून बाहेर आलेला असतो. त्याने बाईकसुद्धा आता बाहेर काढलेली असते. सायलीची वाट बघत बघत तो खूप वेळ थांबतो आणि म्हणतो, अरे बापरे, किती वेळ झालाय, बायकांना आवरायला एवढा उशीर लागतो का? मला म्हणाली तुम्ही गाडीजवळ जाऊन उभे राहा आणि आता स्वतःच वेळ लावतीये. असं म्हणून अर्जुन खूप वेळ अजून वाट बघतो. त्यानंतर अगदी दरवाजाकडे त्याचं लक्ष जातं. तर सायली एक सुंदर असा ड्रेस घालून समोरून येत असते. हवेची झुळूक आल्यामुळे तिचे केस सारखे चेहऱ्यावर येत असतात. ती केस सावरत सावरत अगदी अर्जुनकडे येत असते. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असतं, कारण अर्जुन बरोबर ती फिरायला निघालेली असते. मग अर्जुन सायलीकडे पाहतच राहतो. त्याची नजरच तिच्यावरून हटत नाही. तेव्हा तिला आता असं वाटतं की मोठ्या गाडीमध्ये फिरायला जायचंय, म्हणून ती कारजवळ जाऊन आता आतमध्ये डोकावते. इकडे अर्जुन हा लगेचच बाईकचा हॉर्न वाजवतो. त्यामुळे सायलीचं लक्ष तिकडे जातं. ती विचारते, काय हो, मोठ्या गाडीत जायचंय ना, पाऊस वगैरे आला तर? तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको, अगं किती अनरोमॅन्टिक आहे, पाऊस तर यायला हवा. अगं बाईकवर पावसात भिजण्याची मज्जाच काही वेगळी असते. मग आता सायली थोडीशी लाजते आणि लगेचच अर्जुनच्या बाईकवर पाठीमागे बसते. तर अर्जुन आणि सायली बाईकवरून निघालेलेच असतात. तेव्हा आता थोडं पावसाचं वातावरण होतं. वातावरण अगदी प्रसन्न झालेलं असतं. त्याचबरोबर वाऱ्याची खूप छान अशी झुळूकसुद्धा येत असते. अर्जुन सायली खूप खुश होतात आणि लगेचच सायली त्या हवेचा आनंद घेऊ लागते आणि अशी हातवारे करून ती निसर्गाचा अनुभवसुद्धा घेऊ लागते. अर्जुन देखील खूप खुश असतो. दोघेही एकमेकांना आरशातून बघतात. सायलीच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहून अर्जुनला अजूनच छान वाटतं आणि मग तो तिला आरशातूनच असा निहाळू लागतो. अगदी कुणाचीही पर्वा न करता अर्जुन आणि सायली बाईकवरून राईड करत असतात. अर्जुन बरोबर फिरताना आता सायलीला खूप छान वाटत असतं. प्रत्येक क्षणाचा ती आनंद घेत असते आणि अर्जुनच्या पाठीवर असं डोकं ठेवते आणि तेथे असणारं निसर्ग सौंदर्य न्याहाळत असते. त्यानंतर अर्जुनला ती आता काहीतरी दाखवते. तर अर्जुन आता तिची गंमत करतो आणि पुन्हा एकदा आरशातून तिच्याकडे जेव्हा पाहतो तेव्हा सायली अगदी लाजून लालच होते. त्याला इशारा करतच सांगते, प्लीज बघू नका ना. तरीही तो तिची गंमत करतच असतो. त्यानंतर सायली त्याच्या पाठीवर असं डोकं ठेवते आणि सगळ्या काही घरच्या त्याचबरोबर मधुभाऊंच्या गोष्टी विसरून अगदी अर्जुन बरोबर फिरण्याचा आनंद घेत असते आणि अर्जुनलाही तेवढंच छान वाटतं, कारण सायली खूप दिवसानंतर अशी अगदी मन मोकळेपणाने बाहेर फिरलेली असते, हसलेली असते आणि तिच्या चेहऱ्यावरचा हाच आनंद आता अर्जुनला पाहायचा असतो. आता दुसरीकडे अस्मिता ही प्रतापला म्हणते, डॅड, अहो तवा ना गरम आहे. तेव्हा तो म्हणतो, मग काय करायचं, पोळी भाजायची आहे का? त्यावेळी आता अस्मिता म्हणते, डॅड, मम्माला असा जाब विचारा की आता तुम्ही. तेव्हा प्रताप विचारतो, पण आता कसला जाब विचारायचा? तेव्हा अस्मिता डोक्याला हात लावते आणि म्हणते, डॅड, अहो असं काय करताय? अहो तिने सायलीला बाहेर डेटवर जाण्यासाठी परमिशन दिली ना, अहो त्याचा जाब विचारा की तुम्ही मम्माला. अहो प्रकरण जरा चिघळवा, म्हणजे त्यामध्ये मजा येईल. तेव्हा प्रताप म्हणतो, अरे हो, हे तर अगदी विसरलोच होतो मी. आता तुम्ही थांबा हा दोघीजणी, मी कल्पनाबरोबर असा दरडावून बोलतो ना, मग बघा कशी थरथर कापेल ती, बघतच राहा. असं म्हणून प्रताप हा कल्पनाला आता खूप काही सायलीवरून बोलणार असतो. त्यावेळी प्रतिमा म्हणते, प्रताप हे बघ, उगीच ना प्रकरण असं चिघळवत बसू नको हा, तिलाही वाईट वाटेल रे. त्यावेळी प्रताप म्हणतो, नाही नाही प्रतिमा, आता तू बघतच राहा, मी काय करतो ते बघच. असं म्हणून तो मुद्दामच उठतो आणि जरा रागातच म्हणतो, ए कल्पना, आणि तिच्याकडे किचनमध्ये जात तो विचारतो, ए कल्पना, तुझं काय चाललंय ग हे? मग आता काय चाललंय म्हणजे, असं ती विचारते. तेव्हा तो म्हणतो, तू त्या सायलीला अशी डोक्यावर का चढवतेस ग? तेव्हा आता ती म्हणते, काहीही काय?
मग आता प्रताप म्हणतो काहीही काय म्हणजे? अगं तिला असं हुंडारायला का पाठवलंस तू बाहेर अर्जुन बरोबर? तर आता अस्मिता आणि प्रतिमा या दोघीही गालातल्या गालात हसतात. पुढे आता प्रताप म्हणतो अगं अस्मिता सांगत होती ना गणपती बाप्पा येण्याच्या आगमनाची तयारी करायची आहे. ती सांगत होती ना तिला जाऊ नको म्हणून. तर तू म्हणाली की अर्जुन तुझ्या बायकोला फिरायला घेऊन जा रे. त्यावेळी कल्पना म्हणते अहो अस्मिता म्हणत होती ना म्हणून पाठवलं. तेव्हा कल्पना अस्मिताला आवाज देते. तेव्हा ती म्हणते हो आले हा मम्मा. वेळी कल्पना आता विचारते बोल ना अगं गणेशोत्सव किती तारखेला आहे अस्मिता? त्यावेळी अस्मिता आठवून सांगते मला असं वाटतंय 26 तारखेला आहे. मग आता तिला सांगताच येत नाही. तेव्हा कल्पना विचारते बरं मला सांग आपण नक्की डेकोरेशन कसलं करतो? तेव्हा फुलांचं करतात की मण्यांचं तोरण करतात मला काहीच कळत नाहीये असा आता अस्मिता उत्तर देते. पुढे कल्पना आता प्रश्न विचारते मला सांग मग आपण प्रसाद कसला करतो? तेव्हा आता अस्मिताला एकही उत्तर देता येत नाही. कल्पना प्रतापला म्हणते तुम्ही बघितलं ना अहो हिला तर काडीचं काहीही माहीत नाहीये आणि म्हणे की तयारीची काळजी. अहो काही नाही हिला ना फक्त सायलीला त्रास द्यायचा होता आणि म्हणूनच हे सगळं चाललं होतं. पण दरवर्षी सगळी तयारी सायलीच करते ना अगदी कशाची काहीही कमी पडू देत नाही ती. तेव्हा प्रतिमा म्हणते की हो गेल्या वर्षी मी हे बघितलंय. त्यावेळी आता तरी स्वतःचा स्वभाव जरा बदल कारण तुला सुद्धा तुझं बाळ असं दुसऱ्यांना त्रास देणारं हवंय सांग बरं असं ती अस्मिताला टोमणा मारूनच विचारते. तेव्हा प्रताप म्हणतो नाही अगं अस्मिता आता चुकली असेल परंतु तुला कळतंय का कल्पना अगं तू सायलीचं कौतुक करतीयेस आणि सायलीच्या बाजूने झुकतीयेस तुला कळतंय का जरा? तेव्हा आता लगेचच कल्पना म्हणते अजिबात नाही हा असं म्हणून ती सायलीचा विषय टाळण्याचा प्रयत्न करत असते. मग प्रताप म्हणतो प्लीज कल्पना बोल ना काहीतरी. सायलीवरूनच सगळेजण घरामध्ये बोलू लागतात. दुसरीकडे सायली अर्जुनच्या खांद्यावर अशी डोकं ठेवून अगदी त्याच्यामध्ये हरवूनच गेलेली असते. मग अर्जुन एका गार्डनमध्ये तिथे गाडी थांबवतो. त्याचवेळी सायली आता विचारते काय हो काय झालं गाडी का थांबवली? अर्जुन तिला पुढे बघायला सांगतो. तेव्हा आता सायलीला एक समोर दृश्य दिसतं. तेव्हा अर्जुन त्याकडे खूप वेळ पाहत राहतो. सायली म्हणते ते दादा आपल्या बायकोचं चित्र काढतायत ना. मग आता हे दृश्य किती दुर्मिळ बघायला मिळतं ना आजकाल कारण ते आता ते चित्र काढण्यातून दाखवून देत आहेत त्यांचं त्यांच्या बायकोवर किती प्रेम आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे. तेव्हा आता तो काहीतरी विचार करतो आणि म्हणतो उतर बरं गाडीवरून खाली. तेव्हा सायली विचारते काय झालं? तो म्हणतो उतरायला सांगितलंय मी तुला. मग आता सायली विचारते अहो काय झालं बोला की. तेव्हा तो म्हणतो माझं माझ्या बायकोवर किती प्रेम आहे ना ते मी आता दाखवतोच. मग आता अर्जुन एकदम स्टाईलमध्येच त्या काकांकडे जातो आणि मागे वळून सायलीला म्हणतो बघ मी आता काय करतो असं इशारा करून जेव्हा तो सांगतो तेव्हा सायली मात्र त्याच्या बाईकवर अशी मस्त बसते आणि अर्जुनकडे खूप प्रेमाने बघत असते. तेव्हा त्या काकांकडून आता ड्रॉइंग पेपर घेतो तिला पुन्हा एकदा इशारा करतो. सायली विचारते काय माझं चित्र आणि तुम्ही काढणार? तेव्हा अर्जुन हो असं म्हणतो. तर सायली खूपच लाजत असते आणि अगदी गालात हसत सुद्धा असते. सायलीच्या चेहऱ्यावरील आनंद वेगळाच काहीतरी सांगून जात असतो. तेव्हा मात्र अर्जुन लगेचच सायलीकडे बघत तिचं चित्र काढण्यास सुरुवात करतो. मग आता अर्जुनला चित्र काढता येऊ नये यासाठी ती अशी डोळे वगैरे वेडेवाकडे फिरवते. त्याचबरोबर असा गाल फुगवते आणि अर्जुनकडे पाहून हसते. त्याचबरोबर त्याच्यावर चिडते. तरीही अर्जुन आता अजिबात माघार घेत नाही. तो सायलीकडे बघून हसतच असतो. तेव्हा सायलीलाही नकळतपणे हसू येतं. त्यानंतर अर्जुन आता अगदी चित्र काढण्यामध्ये व्यस्त असल्यामुळे सायली एक गंमत करते. त्याच काकांकडे जाते त्यांच्याकडून एक ड्रॉइंग पेज घेते आणि समोर तेथे बाकावर जाऊन बसते. तर अर्जुन आता समोर बघतो तर सायली आता तेथे नसते. त्यामुळे एका क्षणी तो जरा घाबरतोच आणि मग त्यानंतर त्याचं लक्ष समोरच्या बाकावर जेव्हा जातं तर सायलीसुद्धा आता ड्रॉइंग पेपर घेऊन तिथे बसलेली असते आणि नकळतपणे अर्जुनकडे अगदी प्रेमाने पाहत हसत असते. दोघेही अगदी एकमेकांच्या प्रेमामध्ये दंगून जात एकमेकांचं चित्र काढू लागतात.
आणि एकमेकांकडे खूप वेळ पाहत राहतात. सायलीला सुद्धा अर्जुन बरोबर आता असा वेळ स्पेंड केल्यामुळे खूप छान वाटत असतं आणि अर्जुनला देखील सायली बरोबर असा टाइम घालवल्यामुळे तेवढंच छान वाटत असतं. त्यानंतर त्याला बघायचं असतं की सायली कसं चित्र काढतीये, म्हणून तो तिला कळू न देता अगदी तिच्या जवळ जातो. तेव्हा तिला समजतं अर्जुन आलाय, म्हणून ती आता तो पेपर घेऊन लगेचच आपली बाहेर पळू लागते. तेव्हा आता सायली पुढे तर अर्जुन तिच्या पाठीमागे असे ते दोघेही धावू लागतात. आता सायली काही त्याच्या हातीच लागत नसते, म्हणून अर्जुन हा वेगवेगळ्या गमती तिच्याबरोबर करत असतो, तिला भुलवत असतो, परंतु सायली काही शेवटपर्यंत त्याच्या हाताला लागत नाही. त्यानंतर आता अर्जुन काहीतरी आयडिया करून सायलीच्या हातातून तो पेपर शेवटी खेचूनच घेतो आणि त्यावरती बघतो की सायलीने कसं चित्र काढलंय. मग आता तिने जरा अर्जुनचं रागीट असं चित्र काढलेलं असतं. ते पाहून आता अर्जुन अगदी शांत होत तिच्याकडे पाहतो, तर ती लगेचच कान पकडून त्याची माफी मागते. मग त्यानंतर सायली घाबरली हे पाहून अर्जुन हसतो. तर सायली आता विचारते, माझं चित्र कसं काढलंय दाखवा बरं मला. अर्जुन आता तिला ते दाखवतच नाही. तो सारखं चित्र ते लपवत लपवत तिची गंमत करतो. तेव्हा आता लगेचच सायली त्याच्या हातातून कसा बसा तो पेपर खेचूनच घेते आणि पाहते तर खूप छान असं चित्र आता सायलीचं त्याने रेखाटलेलं असतं, काढलेलं असतं. ते पाहून आता सायली तर अगदी अर्जुनवर फुल इम्प्रेस्ड होते आणि ॲक्शन करत थोडीशी चिडते आणि मग नंतर तिचंच तिला हसू आवरत नाही. तेव्हा अर्जुन आणि ती एकमेकांकडे बघतात आणि खूप हसतात. दोघेही ते चित्र आता हातात घेतात आणि त्या चित्राकडे पाहूनच खूप हसत असतात, खूप गमती जमती करत असतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये त्या गार्डनमध्ये काही मुलं मुली असतात. एकमेकांना ते असे भेळ वगैरे भरवत असतात, त्याचबरोबर एकमेकांच्या पाठीमागे पळत असतात. तिथे सगळी मुलं खेळत असताना अर्जुन आता सायलीला लहानपणीची आठवण सांगतो की मी आणि तन्वी लहानपणी असेच एकमेकांची गंमत करायचो, एकमेकांच्या पाठीमागे धावायचो, आम्ही एकत्रच खायचो, एकत्र अभ्यास करायचो. त्यानंतर आता लगेचच सायली ही उठते. तिच्या डोळ्यासमोरून अचानक नकळतपणे लहानपणीच्या आठवणी जातात. लहानपणीचा अर्जुन आणि मी कशा प्रकारे आता खेळायचो, एकमेकांच्या पाठीमागे धावायचो, हे सगळं सायलीला आठवू लागतं आणि भूतकाळातल्या त्या गोष्टी आठवल्यामुळे तिचं डोकं पुन्हा एकदा सुन्न होतं. तेव्हा अर्जुन विचारतो, तुला सुद्धा असं चित्र काढायला आवडतं का? कारण लहानपणीच्या तन्वीला खूप आवडायचं चित्र काढायला. तेव्हा सायली आता आई असं जोरातच मोठ्याने ओरडते. अर्जुन अगदी धक्क्यानेच तिच्याकडे बघतो, कारण सायलीला आता लहानपणीची ती तन्वी आठवलेली असते. अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.